पूर्वग्रहाने जर वागलात, हे असंच असलं पाहिजे, हे असाच मला अनुभव आहे आणि तसंच असलं पाहिजे, तर 100% तुम्हाला मिळणारा जो अनुभव आहे तो कडू असणार आहे. माणसं भूतकाळ पाठीवर लादून पुढे चालत असतात आणि दररोज त्याचं ओझं वाढवित असतात. की तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही असं मान्य कराल की मला काय माहिती नाही आहे, तेव्हा तुम्ही कुठलंही मत बनवणार नाही, कुठला पूर्वग्रह करणार नाही आणि तेव्हा तुम्ही निखळ अस्तित्वासारखं जीवन जगाल. आत्तापर्यंत जे काही आमच्या जीवनाची शैली आम्ही निर्माण केली, ह्या अनुभवांतून निर्माण केली, पूर्वग्रहांतून निर्माण केली आणि म्हणून सामाजिक व्यवस्था जी आहे ती नेहमी पूर्वग्रहातूनच तयार होते. जर तुमच्या नात्यांमध्ये कायदा घुसला तर मात्र तुमचं जीवन नाही राहत. सत्याच्या मार्गाने जेव्हा आम्ही चालतो आणि आज आणि आत्तामध्ये जगायला शिकतो, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाची बांधणी आमच्या अनुभवातून करतो. मला माहीत नाही हे स्वीकार करा पहिलं. जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल, जरी तुमचा कालचा अनुभव असेल, तरी आजचा अनुभव तुमचा नवा असणार आहे हे लक्षात ठेवा. हा कॅमेरा एवढं रेकॉर्ड करतो, त्याच्यात किती शिल्लक राहतं? त्याच्यात जर शिल्लक ठेवलं तर पुढचं रेकॉर्ड होईल का? ह्या प्रकृतीला सांगाल, हे प्रकृती, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तुला माझ्याकडनं जे कर्म करायचं ते करून घे. हे मी केलं ही भावना माझ्यात कधीच तयार होणार नाही. म्हणजे त्याची माहिती पण साठणार नाही. मला सर्व जरी माहीत असेल तरी मला अजूनही शिकायचंच आहे. मी विद्यार्थीच आहे आणि म्हणून अहंकार मी नाही आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी तुम्ही अहंकारातून बाहेर येण्यासाठी झडपड कराल. तोपर्यंत मेरे जैसा कोई नाही. बघा, माणसाने असं सहज जगलं पाहिजे. काही डेटाच तयार नाही झाला पाहिजे, मेमरी तयार नाही झाली पाहिजे. एवढं सुंदर जीवन जगायचं असेल ना, तर मला काय माहिती नाही बाबा, अशा प्रकारे निरंकार होऊन जगा. माझ्याकडं काहीच नाही आहे, माझी काही अचिव्हमेंट नाही आहे, मला काही ज्ञान नाही आहे. मी जे आत्तापर्यंत कमवलं आहे ते परमेश्वराच्या कृपेने मला मिळाले आणि ते काहीच नाही आहे आजच्या या जगासमोर. माझ्यापेक्षा कितीतरी मोठे हुशार लोक आहे जगामध्ये. या जगामध्ये ज्ञान कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्र हो, जेव्हा मी शिक्षक होतो तेव्हा एकदा सर्वात अगोदरची गोष्ट सांगतो की पब्लिक स्कूलमध्ये मी नोकरीला लागलो. आणि पब्लिक स्कूलमध्ये ज्यावेळेस आम्ही नोकरीला लागलो तिथं सगळे सधन कुटुंबामधली मुलं होती. म्हणजे माझ्यापेक्षाही, मी ज्या परिवारातून आलो गरीब कुटुंबामधून, माझ्या दृष्टीने ती मुलं अतिशय श्रीमंत होती, गर्भश्रीमंत होती. त्यांना सोडवायला कार यायच्या. अशा सधन कुटुंबातील मुलांच्या शिक्षक होण्याचा मान मला सर्वात अगोदर मिळाला. मग त्यांच्याबरोबर एक प्रकारचं एक बॉन्डिंग तयार झालं आणि त्यानंतर मी सरकारी शाळेमध्ये नोकरीला लागलो. जर मी असा ग्रह जर करून गेलो की ज्याप्रमाणे शाळा म्हटले की जशी खाजगी शाळा असते, सर्व सुविधांनी युक्त, मुलं अतिशय अप टू डेट, त्याच्यानंतर सर्व सुविधा, मुलांचा घरी अभ्यास करून घेणारी माणसं, अशा प्रकारची जर अनुभव मला होता आणि तोच अनुभव घेऊन मी जर तिथे गेलो तर मला फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या येणार. परंतु तसं न करता मी हे विसरून गेलो की मी पूर्वी कुठल्या शाळेमध्ये होतो. मी तिथं नव्याने सुरुवात केली. तिथे मी गमतीने नेहमी म्हणायचो की टेबलवर जर हात धरून उभं राहिलं, ह्या बाजूनं टेबलला भार दिला तर टिकून टेबलवर व्हायचं. म्हणजे जमीन अशी खड्ड्यांची जमीन होती. एकही मुलगा तुम्हाला असा, जसं आपण नीटनेटका शब्द वापरतो, तो तुम्हाला लागू होणार नाही त्याला. मग आम्ही काय केलं, आम्ही लोकवर्गणी काढायचा प्रयत्न केला. तेव्हा तांदूळ यायचा शाळांना, मग आम्ही लोकवर्गणी काढायचो आणि लोकवर्गणी काढून 5-5 रुपये का होईना गोळा करून आम्ही त्या जमिनीला कोबा करून घेतला. त्या काळामध्ये सरकारी अनुदान यायचं नाही शाळांना एवढंच. मग कोबा करून घेतला. मग आमचे टेबल हालायचे बंद झाले. मुलांना दर शनिवारी ऑफिसकडून साबण घेऊन त्यांना आंघोळ घालायला सुरुवात केली धरणावर जाऊन. जवळच एक धरण होतं, छोटी नदी होती. त्या ठिकाणी हळूहळू आम्ही त्या पालकांच्या मनामध्ये शाळेविषयी एक आदर निर्माण केला. आणि 3 ते 4 वर्षामध्ये आमची शाळा एवढी सुंदर झाली की आमच्या शाळेचं रंगरूप बघून त्या काळी चालू असलेला संत गाडगेबाबा अभियानामध्ये स्वच्छता अभियानाचा जो पुरस्कार आहे, तर जिल्ह्यातला 3 नंबरचा पुरस्कार आम्हाला भेटला होता गावाला. त्या शाळेचं सगळं चित्र बघून
सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण पूर्वग्रह धरून जर कुठे गेलो, आता आदिवासी भाग म्हटलं की मग ठाकर समाजाला, आदिवासी समाजा, कोळी समाजाला त्यांची भाषा वेगळी, त्यांची मुलांचं वळण वेगळं. एकदा असंच झालं, एकदा ठाकर समाजाच्या वस्तीच्या शाळेवरती बदली झाली. तर त्या शाळेवर मी पूर्वी एक तपासणीक म्हणून गेलो होतो, तपासणी करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांसोबत. तेव्हा तिथली जी मुलं होती ती अतिशय अबोल, म्हणजे तुम्ही अगदी डोक्यात दगड घातला आपण असं म्हणतो मराठी भाषेमध्ये, की तरी तो मुलगा बोलणार नाही. त्या शाळेवर जेव्हा बदली झाली त्यावेळी शिक्षक तक्रार करायची की हे मुलं बोलत नाही, हे मुलं प्रतिसाद देत नाही, कसं शिकवायचं यांना. पण मला उलट पहिल्यापासून चॅलेंज आवडतं. मी मागचा ग्रह डोक्यात कधी ठेवला नाही की मी एका चांगल्या शाळेवर होतो, एका म्हणजे आपण ज्याला कसं म्हणतो की थोडंसं आर्थिकदृष्ट्या सधन आणि चांगल्या अशा परिसरामधील, सुशिक्षित परिसरामधील, पालक असलेल्या परिसरामध्ये पूर्वी शाळेला होतो. तिथून मी डायरेक्ट त्या शाळेवर गेलो. तर मी जर तो सुशिक्षित पालकांचा आणि बोलक्या मुलांचा अनुभव घेऊन जर त्या शाळेवर गेलो आहे तर मला त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन येणार. कारण माझा पूर्वीचा ग्रह काय आहे की मुलं अशी असतात, बोलकी असतात, आणि बोलकी असली तरच मी त्यांना शिकू शकतो. मुक्या मुलांना कसं शिकवायचं, जी मान करून सुद्धा तुमच्याकडे बघत नाही. मग झालं असं, त्या शाळेवर गेलो. गेल्यानंतर माझ्या जी काही माझी नॅचरल पद्धत आहे, मला एक सवय आहे, ज्यांच्यामध्ये गेलो मी त्यांच्यासारखा होतो. त्यांची भाषा मला बऱ्यापैकी चांगली येत होती. मी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. मुलांनी लगेच डोळे टावकारले सगळ्यांनी. लगेच काही मुलं असे थोडेसे कुणीतरी ओळखीचा दिसतोय असं बघायला लागले माझ्याकडे. हळूहळू त्यांच्याबरोबर खेळ असेल, त्यांना थोडंसं मनोरंजन असेल, त्याच्यातून शिक्षण, त्यांच्या भाषेतून बोलणं, त्यांच्या सवयीप्रमाणे वागणं, असं केल्यानंतर थोडीशी जवळीक निर्माण झाली. परंतु मित्रांनो, संघर्ष हा कधी संपत नसतो. त्या वर्गामध्ये 2-3 मुलं अशी होती का त्या मुलांना त्याचं नाव जरी विचारलं तरी तो सांगत नसायचा. आणि त्याला आपण सहज जाब विचारायचा म्हणून जवळ गेलो आणि त्याच्या डोक्याला नुसती टपली जरी मारली तरी तो मुलगा उभा राहायचा आणि सरळ धोपट पळून जायचा. आणि कुठे पळून जायचा काहीच माहीत नाही. असे 2-3 विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अशी गंमत झाली. मी त्याच्या पालकांची भेट घेतली, त्यांना सांगितलं. ते म्हणे तो तसाच आहे म्हणे, हां, ऐकत नाही म्हणे कोणाचं, कुठे पण लपून बसतो. आणि हे लपून बसण्याचे अनुभव मला खूप होते पूर्वी. काही काही मुलं तर असे आड्यावर जाऊन लपून बसायची, जसं साप लपून बसतो तशी. काही काही जंगलात जायचे पळून. एकदा तर एक मुलगा मी मोटरसायकल चालू असताना रस्त्यानेच पकडला असा मोटरसायकलवरती. सांगण्याचं तात्पर्य असं की सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून तिथं रमलो. तीच मुलं शाळा सुटताना सरांची गाडी जाईपर्यंत तिथंच थांबून राहायची टाटा करत. आणि जेव्हा एक दिवस मी जुने शिक्षक आले भेटायला, ते म्हणे हे काय प्रकार आहे, आज तर सुट्टी आहे ना रविवारची. तो म्हणे हो, मग एवढी गर्दी कशी काय. म्हणे सर आले का पोरं शाळेत. तर म्हणे कसं काय शक्य आहे, हे शाळेच्या दिवशी शाळेत येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही त्यांच्याबरोबर पूर्वग्रहाने जर वागलात, हे असंच असलं पाहिजे, हे असाच मला अनुभव आहे आणि तसंच असलं पाहिजे, तर 100% तुम्हाला मिळणारा जो अनुभव आहे तो कडू असणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये माणसं आज ज्यावेळेस जगतात, तर नात्यांच्या बाबतीमध्ये असो किंवा आपल्या कामाच्या बाबतीत असो, आधी मी कुठे होतो, काय करत होतो, ते सगळं ओझं सोबत घेऊन येण्याची सवय आम्हाला लागलेली. घरामध्ये स्वयंपाकावरून वाद का बरं होतो, कारण मागच्या वेळेस जसा स्वयंपाक झाला तसा आज होत नाही. माणसं तीच, परिस्थिती तीच, वस्तू त्याच, सगळं तेच, तरी पण नाही होत. बरोबर आहे ना. आणि म्हणून त्याच्यावरून काय होता, वाद होता की तो ग्रह तयार केला आहे आम्ही, की असंच असलं पाहिजे. आणि ग्रह कुठून येतो, इतिहासातून येतो, भूतकाळातून येतो. ग्रह वर्तमान काळात तयार होत नसतो. त्याचं नावच आहे पूर्व ग्रह. हा ग्रह आत्ताचा नाही आहे, हा मागचा ग्रह आहे. हां, तुमच्या पंचांगामध्ये तो आजचा ग्रह नाही आहे, तो मागचा ग्रह आहे. आणि मागच्या ग्रहावरून तुम्ही जर पुढचं भविष्य पाहत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. आणि तोच मूर्खपणा आज प्रत्येकजण करतोय. आणि त्याच्यामुळे आज आमचं जे जीवन आहे
ते जीवन असं दूषित झालेलं आहे. आमची नाती दूषित झालेली आहे, आमचे व्यवहार दूषित झालेले आहे आणि जीवनाकडे बघण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे असा गढूळ झालेला आहे. मग जीवनाची क्लॅरिटी आम्हाला नाही आहे. आम्ही सतत एका दहशतीमध्ये असतो. उद्या माझ्याबरोबर काय होईल, माझं भविष्य काय असेल, मी सतत साशंक असतो. किंवा इथून मागे जे काही मला त्रास मिळालेला आहे, दुःख मिळालेलं आहे, माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे, त्या गोष्टींचं शल्य सतत पोटामध्ये मनामध्ये ते सतत टोचत असतं. माणसं भूतकाळ पाठीवर लादून पुढे चालत असतात आणि दररोज त्याचं ओझं वाढवित असतात. आणि म्हणून जसजसं वय वाढतं तसतसं ते वाकत चालतं खाली, त्या ओझ्याने वागतं ते. आणि त्याच्या जीवनाची जी प्रक्रिया आहे ती थंड होत चालते. तसा एखादा मोबाईल मेमरी त्याची भरत जाते तसतसा तो स्लो होत चालतो. कम्प्युटर असो स्लो होत चालतो. ही वेगळी पद्धत नाही, मेंदूचं पण तसंच आहे. तुम्ही त्याला जेवढं मागच्या ओझ्याने भराल तेवढं त्याची जी निर्णय क्षमता आहे, त्याची जी काही सक्रियता आहे, नवीन निर्माण करण्याची क्षमता आहे, ती क्षमता हळूहळू कमी होत जाते. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही असं मान्य कराल की मला काय माहिती नाही आहे, तेव्हा तुम्ही कुठलंही मत बनवणार नाही, कुठला पूर्वग्रह करणार नाही. आणि तेव्हा तुम्ही निखळ अस्तित्वासारखं जीवन जगाल. पूर्वग्रह म्हणजे ह्या चष्म्याच्या काचेवर साचलेल्या मळासारखा आहे, चष्म्याच्या काचेवर दिलेल्या रंगासारखा आहे आणि तो तुम्हाला वेगळं चित्र दाखवतो आणि मग तुम्हाला तसं दिसतं. आणि म्हणून आमची जी काही विचार करण्याची जी काही शैली आहे, आमचा जो दृष्टिकोन आहे हा नेहमी दूषितच असतो. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा सर्व धूळ खाली बसते आणि दूरदूरचे डोंगर दिसायला लागतात. एकदम स्पष्ट कधी न दिसलेलं चित्र आपल्या परिसराचं बघायला मिळतं. सगळीकडे धूळ आहे. फरक एवढाच आहे, बाहेर दिसणारी धूळ जी आहे ती डोळ्यांना त्रास देते आणि आतमध्ये जी धूळ आहे ती विचारांची धूळ आहे. ती विचारांची धूळ तुमच्या दृष्टिकोनाला त्रास देते. आम्हाला एक साधं सरळ जीवन जगायचं आहे तरी पण मुश्किल आहे. कारण आम्ही प्रत्येकाबद्दल काय तयार केले, काही धारणा तयार केल्या, काही ग्रह तयार केलेत. समजा आपण माणसांबद्दल काही ग्रह तयार केले, वागण्याबद्दल ग्रह तयार केले, नात्यांबद्दल ग्रह तयार केले. आपण जर पाहुणे आले आपल्याकडं तर आपण ओळखतो काहीतरी काम घेऊन आले, आहे की नाही. भेटायला प्रामाणिकपणे कोणी येईल अशी अपेक्षा आपल्याला राहिलेली, कारण वास्तवसुद्धा तसंच आहे. जर घरून फोन आला तर तो काळजीपोटी येईल याची कुठलीही गॅरंटी नाही. तो फोन कशा करता येतो, काहीतरी काम असतं म्हणून येतो. विनाकारण कधीच फोन येत नाही. खरं तर विनाकारण फोन केला पाहिजे, विनाकारण चौकशी केली पाहिजे, विनाकारण प्रेम केलं पाहिजे. पण आम्ही सगळ्या गोष्टी सहेतूक करतो. आधी हेतू असतो मग करतो. आणि ही जी धारणा आमची तयार झाली ती कशामुळे झाली आहे, आम्ही से ग्रह तयार करून ठेवलेले की कुठलंही उद्दिष्ट नसेल तर ती गोष्ट करू नका. आधी काय मिळणार आहे हे फायनल करा आणि मग ते करायला सुरुवात करा. हे आम्हाला संस्कार गेलेले. हां, आम्ही काय मिळणार आहे याची चिंता पहिले करतो आणि मग त्या गोष्टीची सुरुवात करतो. मग ह्या गोष्टीने काय झालं, आमचं जे जीवन आहे हे व्यावहारिक झालं. बघा, मी नेहमी म्हणत असतो कायदा उंबऱ्याच्या बाहेर पाहिजे. कायदा जर उंबऱ्यातून घरात घुसला तर जीवन उद्ध्वस्त करून टाकतो. हां, मग नवरा बायकोला असं लिहून घ्यावं लागेल, भांडे मी घासले तर धुवायचे तू, हां, अंथरूण मी टाकलं तर काढायचं तू, आहे की नाही. अर्धा खर्च मी करणार, अर्धा खर्च तू करायचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एक अजेंडा बनवावा लागेल. जसं एखाद्या भागीदारीमध्ये बनवलं जातं. हां, सप्तपदी काय आहे, सप्तपदी काय आहे, एकमेकाला दिलेली वचन आहे. तो खऱ्या अर्थाने काय आहे, व्यवहारच आहे. काय आहे, तुम्हाला द्यावं लागतं, दुसऱ्यांची साक्ष ठेवावी लागते. का बरं, उद्या बदल नको व्हायला, दिलेलं वचन नको यांनी मोडायला. म्हणजे आत्तापर्यंत
जे काही आमच्या जीवनाची शैली आम्ही निर्माण केली, ह्या अनुभवांतून निर्माण केली, पूर्वग्रहांतून निर्माण केली, आणि म्हणून सामाजिक व्यवस्था जी आहे ती नेहमी पूर्वग्रहातूनच तयार होते. आणि तिच्यामध्ये जे बदल आहे ते आलेल्या अनुभवानंतर बदल केले जातात. परंतु जीवन तसं नाही आहे. तुम्ही जेवढी सामाजिक व्यवस्था मजबूत कराल तेवढं मनुष्याचं जीवनाचा गळा आवळला जातो. म्हणून मी काय म्हटलो की किमान घराच्या आतमध्ये तरी कायदा नाही घुसला पाहिजे. सरकारी कायदा जर घराच्या आत घुसला तर त्या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून आज पार अगदी प्रत्येक नात्यामध्ये कायदा घुसलेला आहे. हां, होय की नाही? वारस हक्क काय? हां, कायदाच आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी घरातल्या मोठ्या माणसाचा शब्द हा प्रमाण मानला जायचा. आता मात्र प्रत्येकाला हक्क आहे. आणि ही परिस्थिती इंग्लंड, अमेरिका तिकडं कशी आहे माहिती तुम्हाला? तिकडं तर तुम्ही तुमच्या पोराच्या कानामाग सुद्धा देऊ शकत नाही, त्याला चापट मारू शकत नाही, ओरडून बोलू शकत नाही. पहिलीचं पोरगं पोलिसांना फोन करतं. हां, आपल्याकडून एकदा एक कुटुंब आजी आजोबा गेले इंग्लंडमध्ये, घडलेली घटना आहे. आणि असं खूप घडतात. आणि पहिल्यांदा गेले, ते बाळ होतं लहान, 3 वर्षाचं 4 वर्षाचं. आता 4 वर्षाचं बाळ तिथे ज्युनियर KGला जातं. आणि मग ज्युनियर KGला तिथल्या मॅडम त्यांना शिकवतात, सगळं स्वतःबद्दल सगळं शिकवतात. काही गोष्टी खूपच चांगल्या आहेत त्यांच्या. व्यवस्था म्हटली तर परदेश खूप चांगला, पण आत्मीयता म्हटली तर परदेश अतिशय कुचकामी आहे. मग ते कुटुंब ज्यावेळेस तिथे गेलं, तो जोडपं गेलं आणि त्यांनी नातवाला गालगुच्चे घ्यायला सुरुवात केली प्रेमाने अगदी. नेमकी घरातली माणसं कुठे गेले होते? बाहेर गेलेले होते. आणि त्याला सांभाळायला ते जे केअरटेकर असतात ते होते. आता आजी आजोबा म्हटल्यावर ते काय बोलणार? गेल्याने गेल्या बाळाचे काय घेतले? गालगुच्चे घेतले. त्याला ते काय आवडलं नाही. त्यांनी हात झटकले. यांनी प्रेमाने जवळ घ्यायचा प्रयत्न केला. ते दूर जायला लागलं. थोडीशी पद्धत चुकली यांची. त्यांना त्रास द्यायला लागलं. त्यांनी सहज एक कानामागं मारली, गालात अशी चापट मारली प्रेमाने. त्याने लगेच फोन डायल केला. 5 मिनिटामध्ये पोलीस आले. आजी आजोबाला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. मग त्यांची मुलं आली आणि त्यांनी समजून सांगितलं का यांना इथला कायदा माहीत नाही. मग वॉर्निंग देऊन त्यांना सोडण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर तुमच्या नात्यांमध्ये कायदा घुसला तर मात्र तुमचं जीवन नाही राहत. आणि म्हणून सामाजिक व्यवस्थेपुरतं ते ठीक आहे. मग पूर्वग्रह जे आहेत हे एवढे प्रचंड भयंकर आहेत की आज आम्ही ज्याप्रमाणे अंधश्रद्धा म्हणतो तो पूर्वग्रहाचाच एक काय भाग आहे. आपण जर काहीच कष्ट नाही केले आणि देवाची खूप पूजा केली तर देव प्रसन्न होतो ना, आपोआप देतो सगळं. हे असं म्हणणाऱ्यांनी ईश्वर शक्ती बदनाम केली. हां, बरोबर आहे. ईश्वर शक्ती आहे, परंतु हिम्मते मर्दा मदत दे खुदा. जो हिम्मत करतो त्याला देते ती. जो कष्ट करतो प्रयत्नांती परमेश्वर आहे. हां, आळशांच्या अंती परमेश्वर आहे असं कुठं काही तुम्ही ऐकलंय कधी? नाही. म्हणजे तुम्हाला सक्रिय व्हावं लागेल. जीवनामध्ये जे मिळवायचं त्यासाठी तेवढी किंमत मोजावी लागेल. पण आपण ती किंमत मोजायला तयार नसतो. आणि आपण कुठंतरी ऐकलं असतं की नाही शॉर्टकटने मिळतं. काही लोक गुप्तधनाचे हांडे शोधायला जातात मांत्रिकांकडे. म्हणजे अगदी माझ्या हायस्कूल कॉलेजपर्यंत ही फार चलन होतं मार्केटमध्ये. हे जे भक्त मंडळी असायची ते लोकांना सांगायचे तुमच्या घरामध्ये अमुक अमुक शेतामध्ये अमुक अमुक ठिकाणी अशा प्रकारे हांडा लपलेला आहे गुप्तधनाचा. मग तुम्ही काय करा? मग तुम्ही एवढे काय कापा, एवढी दान धर्म करा, एवढ्या प्रदक्षिणा करा, एवढे उपवास करा. असं करून त्यांना ते काहीतरी करायला लावायचे विधी वगैरे. आणि त्यांच्याकडनं 5-25 हजार रुपये घेऊन गायब व्हायचे. म्हणजे ह्या ज्या धारणा आहे की फुकट मिळतं बुवा, गुप्तधन निघतं, ह्या आम्ही अगोदर जर धरून ठेवलेले आहेत तर आम्ही आपोआप काय होतो? आळशी होतो आणि ते मार्ग शोधतो. म्हणजे आज आम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की सत्याच्या मार्गाने जेव्हा आम्ही चालतो आणि आज आणि आत्तामध्ये जगायला शिकतो त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाची बांधणी आमच्या अनुभवातून करतो. आता समजा तुम्ही
एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलात आणि दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला अनुभव आहे का? तुम्ही कधी पाहिलं आहे का? नाही. तुम्ही लगेच काय करणार? त्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करणार आणि मग तुम्हाला पुरावे पण भेटणार. कावीळ झालेलं सगळं जग कसं दिसतं? पिवळं दिसतं, पण त्याला कळत नाही त्याला कावीळ झालेली, जग पिवळं नाही आहे. तसं पूर्वग्रह दूषितपणा हा आहे का तुम्हाला कावीळ झालेली आहे, तुमच्या दृष्टिकोनाला कावीळ झालेली आहे. आणि मग तुम्हाला जर ही कावीळ होऊ द्यायची नसेल तर सगळ्यात सोपा पर्याय आज आणि आत्तामध्ये जगायला शिका. आणि आज आणि आत्ता जो अनुभव येतो त्याच्या आधारे जीवनाचा निर्णय घ्यायला शिका. काल काय घडलं ते सोडून द्या, तो इतिहास आहे, भूतकाळ आहे. भूतांना घेऊन तुम्ही पुढे आलात तुम्हाला व्यथा व्हावं लागेल. हां, आहे की नाही? मग भूतं कोणाजवळ असतात? व्यताळाजवळच असतात. मग तुम्हाला असे व्यताळ फार दिसतील. त्यांनी भरपूर भूतावळ गोळा केलेली असते. तुम्हाला माहीत नाही ते असं झालं होतं, ते तसं झालं होतं, आणि त्याच्यामुळं असं आणि त्याच्यामुळं तसं. त्याचं रामायण महाभारत ऐकता ऐकता तुम्ही पण हां बरोबर आहे तुमचं. म्हणजे आम्ही हे एक स्वतःची जागृती आहे, ती जागृती निमित्त काय ठेवली पाहिजे? सजग ठेवली पाहिजे. स्वतःची हिताप्रती जागता राहिलं पाहिजे. आपली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, असं संत म्हणतात. म्हणजे याचा अर्थ त्यांना शंका होती, हे आपल्या हितासाठी जागे नाही राहती. हां, हे आपलं पण वाटोळं करून घेता अज्ञानापोटी. आणि म्हणून सद्गुरू पण आम्हाला सांगता की तुमचं जे मत असेल, तुमचं पूर्वग्रह असेल, हे तुमचं तेव्हाच नसणार आहे जेव्हा तुम्ही मला माहीत नाही हे स्वीकार करा पहिलं. जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल, जरी तुमचा कालचा अनुभव असेल, तरी आजचा अनुभव तुमचा नवा असणार आहे हे लक्षात ठेवा. रोजचा दिवस नवा आहे, रोजचं आयुष्य नवं आहे, रोजचा अनुभव नवा आहे. काल तुमच्याबरोबर चुकीचा वागलेला माणूस आज तुमच्याबरोबर चांगला वागू शकतो. आणि म्हणून ती शक्यता नेहमी तुमच्या अंतःकरणामध्ये जर ठेवायची असेल तर मला कालचं काही माहितीच नाही आहे. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे किंवा तुमच्यासोबत जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तर्क लावायला सुरुवात करता, बुद्धीची ताकद वापरता, निर्णय घ्यायला लागता, अनुमान काढायला लागता अगोदरच, त्यावेळेस तुम्ही समजून चुकायचं की तुम्ही काय करताय, सर्व माहीत असल्यासारखे वागताय. आईन्स्टाईन स्वतः काय म्हणता की या जगातलं जे ज्ञान आहे त्यांना लोक म्हणायचे, यार तुमच्यासारखा बुद्धिमान माणूसनी नोबेल पारितोषिक विजेता माणूस, एवढी ताकदवर बुद्धिमत्ता जगाचं दिशा बदलून टाकली. तुमच्या बुद्धीला दाद द्यावीशी वाटते, तुमचा मेंदू जपून ठेवा असं वाटतो. जसं भारताच्या गान कोकिळाचा कंठ जपून ठेवावं काय असं वाटायचं, तसं त्यांचा मेंदू जपून ठेवा आणि ठेवला तो असं म्हणतात त्याचा अभ्यास करण्यासाठी. परंतु रहस्य मेंदूत नाही आहे मित्रांनो. त्यांनी सांगितलं जाताना की या सृष्टीवर जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये माझं ज्ञान समुद्रावर जेवढी रेती आहे त्यातल्या एका कणा एवढं आहे. म्हणजे ते सुद्धा धाडस आहे. हॅलो, ते सुद्धा काय आहे? धाडस आहे. मुळात आपलं काही नाहीच आहे इथे. जे काही आहे आपलं माध्यम आहे. मला सांगा, तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटवरून यूट्यूबवरून व्हिडिओ दिसतो म्हणजे तो मोबाईलमध्ये आहे का? इंटरनेट बंद करावा दिसतो का तो? हॅलो, तो व्हिडिओ कुठे आहे? जोपर्यंत तुम्ही डाउनलोड करत नाही तोपर्यंत कुठे आहे? इंटरनेटवर आहे. आणि तुम्ही जर डाउनलोड करायची सवय लावली, जास्त डाउनलोड करून ठेवला तर उद्या दिसायचं बंद होईल. हॅलो, ज्यांच्या मोबाईलमध्ये स्पेस नसतो त्यांच्या मोबाईलमध्ये लाईव्ह व्हिडिओसुद्धा दिसत नाही. हे खरं आहे खोटं आहे? खरं आहे ना. मग काय करावं? ती स्पेस काय करावी लागते. अशा प्रकारे आमच्या मेंदूमध्ये सगळं मागचं साठलं का मग ते माझं असं त्या वाटतं आपल्याला. हे माझं ज्ञान आहे. जे साचतं ते ज्ञान नसतं, लक्षात ठेवा. कचरा आहे तो, कचरा. हां, मला सांगा, आज 2000ची नोट काय आहे? 1000ची नोट काय आहे? जर असेल कोणाकडं तर काय आहे? तो कागद आहे, कचरा आहे. पोरांना खेळायच्या कामाचं पण नाही आहे का? तो नाहीच आहे सध्या व्यवहारामध्ये. तर त्यांना शिकून काय करता व्यवहारात नाही म्हटल्यावर? बरोबर आहे की नाही? सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आउटडेटेड गोष्ट जी आहे ती आपल्या जीवनामध्ये आम्ही साठवून ठेवतो, त्यालाच पूर्वग्रह असं म्हणतात.
आजपासून आम्ही असं जगलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जी आहे नव्याने स्वीकारली पाहिजे. मला आय नो. बरं खरं सांगा मला, तुम्ही ज्या लोकांना ओळखता असे किती लोक आहे या जगामध्ये? आपण थोडंसं जनरल स्टडी करूया. सांगा बरं. 1000 असतील, 1000 धरूया आपण. 10,000 असतील, 10,000च्या पलीकडे नसेल, राईट? आता तुम्हाला ओळखतात असे किती लोक आहे? नाही, तो आकडा जरा कमी आहे सर. आम्ही ज्यांना ओळखतो त्यांची संख्या खूप आहे, पण जे आम्हाला ओळखता जातीनिशी, म्हणजे वस्तू म्हणजे व्यक्तिशः जे ओळखता ते किती जण असतील? 100-200, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यांना तुम्ही ओळखत नाही असे किती आहे? किती आहे? मला वाटतं आज तर 700 करोड आहे. किती आहे? हां, 700 करोड. 700 करोडमध्ये तुम्ही 10,000 लोकांना ओळखता. किती पर्सेंटेज आहे ना? वाळूच्या कणा एवढं आहे ना? असं आहे. तरी पण म्हणतो मी, अरे ह्या सूर्यमाला जी आहे ना आपली, ही सूर्यमाला या ब्रह्मांडामध्ये मातीच्या एका कणा एवढी आहे. केवढी? मातीच्या एका कणा एवढी आहे. पृथ्वीसमोर पृथ्वी एवढी मोठी नाही, तिच्या पुढे जसा कण आहे ना, तसं या ब्रह्मांडामध्ये ही सूर्यमाला म्हणजे एक कण आहे. ते उडून जरी गेला, उद्या गायब झाली सूर्यमाला, तर या ब्रह्मांडाला काही फरक पडत नाही. विचार करा. त्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी नावाचा एक अतिशय सूक्ष्म कण, अतिशय सूक्ष्म, डोळ्यांनी पण दिसत नाही एवढा लहान कण आहे. आणि त्या अतिशय सूक्ष्म कणावर भारत नावाचा अतिशय सूक्ष्म असा देश आहे. आणि त्या अतिशय मोठ्या देशामध्ये नाशिक नावाचं एक शहर आहे. ते दिसत पण नाही कोणाला, एवढं सूक्ष्म आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखं महान व्यक्तिमत्व आहे. ही समस्या आहे. साचून ठेवल्याचा परिणाम आहे हा. मला माहिती आहे, मला काय माहिती नाही बाबा तुला. अरे सूर्यमाला गायब झाली तर फरक नाही पडत, पण ब्रह्मांडाला तू तुझं काय घेऊन बसलास बाळा? हां, प्रकृतीची जी काही शैली आहे ती समजून घ्या. नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला सेकंदसुद्धा लागत नाही. मग तुम्ही जीवनाचं सत्य जर अस्तित्व जर तुम्ही ओळखलंच नाही तर तुम्ही जीवन जगण्याचा आनंद घेणार कसा? आणि म्हणून तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी आज दिनरात्र प्रयत्न करता, हाडाची काढं करता, रक्ताचं पाणी करता, एवढी मेहनत करता, एवढं जीव तोडून प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करता, ह्या सगळ्या गोष्टींचं सार तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यामध्येच आहे. पण तुम्ही शांत नाही आहे. तुम्ही सारखे इरोळ्यासारखे वळवळ 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 करताय. तुम्ही शरीर शांत ठेवू शकत नाही, तुमचं मन केव्हा शांत व्हायचं? कारण प्रत्येक जो मुद्दा आहे तो आम्हाला खटकतो. नाही, हे असं नाही हो. तुम्हाला माहिती नाही, डोकं लावणारी माणसं माहिती आहे ना? नाही, असं नसतं हो. हां, कालचं ज्ञान जर साठवून नाही ठेवलं तर मग जुन्या आठवणी कशा काढायच्या? अरे पण काढायच्या कशाला? बरं समजा तुमच्या सुंदर गुलाबी चांगल्या आठवणी आहे, आनंद एकदम उत्साही अशा आठवणी आहे, तुम्ही काढले, काय मिळणार आहे? नाही, बरं वाटतं. मग डोपामाइनचं इंजेक्शन घ्या ना, त्यांनी पण बरं वाटतं. मग ड्रग्स कुठून आले? ह्याच्यामुळे तर आले ना. ते जे प्लेजर आहे ना, ते काल्पनिक प्लेजर अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणजे ड्रग्ज आहे. तो प्रसंग मला परत जगायचा आहे. आणि आत्ता जो प्रसंग आहे तो कुठे नेऊन घालायचा? म्हणजे आम्ही असं समजतो की त्या प्रसंगामध्येच आनंद आहे की नाही? अमुक एक गोष्ट करण्यामध्येच सुख आहे, अमुक एक गोष्ट खाण्यामध्येच आनंद आहे. फार जवळचा अनुभव म्हणून सांगतो. पहिली पत्नी, तिच्यावर प्रचंड प्रेम, लव्ह मॅरेज झालेलं, आणि ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झाला. एवढा पश्चाताप झाला, एवढं फ्रस्ट्रेशन झालं की लग्नच नाही करायचं. अशी खूप उदाहरणं आहे समाजामध्ये. मग त्या सासूरवाडीचे लोक, म्हणजे घरची लोक, या सगळ्यांनी मिळून त्यांची लहानी बहीण आहे तिलाच लग्नाला उभं करतात. अशा घटना किती घडलेल्या आजपर्यंत. मग तिला तिच्याबरोबर लग्न लावून देतात. 99% चान्सेस आहे का तो जो मुलगा आहे ज्याच्याबरोबर त्याच्या बायकोच्या बहिणीचं लग्न झालं
त्याचा तिळून पुढचा संसार हा आनंदाने कधीच होत नाही. कारण तो कायम तिच्यामध्ये कोणाला शोधत असतो? तिला शोधत असतो. ती खूप छान होती यात शंका नाही, खूप प्रेम करत होती यातही शंका नाही, पण ती आत्ता आहे का? मग आत्ता जी आहे तीच तुम्हाला काय देऊ शकते? आनंद. जर तुम्ही तिला जी आहे तशी स्वीकारली तर. नाही, मगाशी जसं मॅडम म्हटल्या का मुलगी पाहायला एखादा जर गेला तर तो अगोदरच मनामध्ये तिच्या आलिया भट असते. आता आलिया भट एकच आहे, सगळ्यांची कशी वाटेल गेली ती? मग तिथं गेल्यावर तो नाकं डोळं वागणं बिगणं तिचे सगळे ॲक्शन बिक्शन तिचे सगळे पिक्चरमध्ये सगळे सीन बिन तो आठवतो आणि तशी कल्पना करतो. मला सांगा आयुष्यामध्ये लग्न होईल का याचं? होणारच नाही. आणि जरी झालं तरी तो कायम तिच्यासारखं वागण्यासाठी तिला काय करणार? फोर्स करणार. हे क्रश झाल्याचे हे असे परिणाम होतात. ज्यांचे क्रश आहे ना त्यांचे आयुष्य क्रश होते. हे जे फॅड आहे आजच्या काळातलं हे तुम्हाला भूतकाळात नेऊन घालतं कायम आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त करत राहतं. हे जे फॅशन आहे, फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा ना कर. मला पहिलं प्रश्न पडायचा, हे क्रश काय भानगड आहे? मी विचारलं 2-3 जणांना. म्हणजे शब्द पण काय सुंदर, म्हणजे ज्यांनी निवडलाय त्याचं खरंच अभिनंदन आहे. हां, शिवाजी महाराज तुमचे क्रश नाही आहे का? नाही. शिवाजी महाराजांचा रोल करणारा मात्र तुमचा क्रश आहे. कळतंय का तुम्हाला? हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही पूर्वग्रहामध्ये जगलो ना तर हे कशामुळे होतं का आम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज कसे होते, छत्रपती कसे होते. अरे पण त्यांच्यासारखं माणूस तुला भेटण्यासाठी तू बी तानाजी मालुसरेंसारखा पाहिजे, तू बी बाजीप्रभूंसारखा पाहिजे, तू बी जिजामातेसारखं पाहिजे ना कुणीतरी. तुमच्यात ते गुण पाहिजे, बरोबर की नाही? सोयराबाईंसारखे पाहिजे. त्या काळात जी माणसं होती त्या माणसांसारखं तुम्हाला जगावं लागेल, तेव्हा तुम्हाला छत्रपती भेटतील. का नाही भेटणार? वेगवेगळ्या रूपामध्ये. आम्ही काल्पनिक दुनियेमध्ये जगतो. त्याचं कारण काय आहे? का आम्हाला सगळं माहिती आहे. हॅलो, आम्हाला सगळं माहिती आहे. मग ज्याला काहीच माहिती नाही ना असं तुला वाटतं की मला जे माहिती आहे ते काहीच नाही आहे. बघा लक्षात घ्या, इथं अज्ञानी माणसाचा पुरस्कार नाही आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे तरी पण तुम्हाला असं वाटतं की माझं ज्ञान, जसं आईन्स्टाईन म्हणतो की माझं ज्ञान अतिशय तुच्छ आहे, तसं मला तर काहीच माहिती नाही, मी खूप अज्ञानी आहे हो. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो अति भाविका असं संत म्हणतात. ह्या कळा वगैरे मला काही कळत नाही हो, असंच भावनेने बोलतो मी, मला असं भाऊक होऊन बोलतो मी. माझं काही नाही आहे त्याच्यामध्ये. मी फक्त काय आहे? एक माध्यम आहे. मी काय आहे? मी करता पण नाही, करविता पण नाही. तो आहे. पण तो माझ्याकडून करून घेतो. एवढं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं, मला सांगा पाईपमधून एवढं पाणी जातं किंवा हा कॅमेरा एवढं रेकॉर्ड करतो ना, त्याच्यात किती शिल्लक राहतं? त्याच्यात जर शिल्लक ठेवलं तर पुढचं रेकॉर्ड होईल का? हां, विचार करा ना. ज्यावेळेस समजा हा माईक आहे माझ्याकडे, हा माईक म्हणला अरे माझ्यामुळे आवाज येतो, तर माईक बदलावं लागेल आपल्याला, कारण माईकचा आवाज खर्र राहतो. कळतंय का तुम्हाला? माईकने जर आवाज काढला तर कसा राहील? खर्र राहील, आहे की नाही? तर कोकिळेसारखा दिसतो, कोकिळेच्या घरड्यात अंड घालतो म्हणून तो काय कुहू कुहू करील का? हॅलो, काहीतरी ग्रह करायचा आपला काहीतरी. हां, म्हणजे आम्ही एक गोष्ट नेहमी स्वीकारली पाहिजे की आम्ही जसे आहोत तसे खूप चांगले आहोत. आम्हाला काही माहिती नाही आहे, आम्ही फक्त माध्यम आहोत. आणि तुम्ही जेव्हा जीवनाला माध्यम बनवाल ना, तुमच्या या प्रकृतीला सांगाल हे प्रकृती, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तुला माझ्याकडनं जे कर्म करायचं ते करून घे. हे मी केलं ही भावना माझ्यात कधीच तयार होणार नाही. म्हणजे त्याची माहिती पण साठणार नाही. मला सर्व जरी माहीत असेल तरी मला अजूनही शिकायचंच आहे, मी विद्यार्थीच आहे. तुम्ही जर म्हटले ना मेरा तो थाई गयो, हां, मग तुम्ही गळणार खाली झाडावरून, झाड तुम्हाला सोडून देणार. आणि म्हणून जीवनामध्ये मी नेहमी काय सांगत असतो, व्हेन यू आर ग्रीन यू आर ग्रोईंग, व्हेन यू विल राईप यू विल
जोपर्यंत हिरवे आहे तुम्ही तोपर्यंतच तुमची वाढ होणार आहे. हिरवा आहे म्हणजे मी पिकलेलं नाही, परिपूर्ण नाही. हां, परिपूर्ण नाही. परिपूर्ण काय, मी काहीच नाही, मी रिकामा आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मी पिकलो, मेरा थाई गयो, झाड म्हणतं आता तुझा गळायचा टाईम आला, चल सोड. हां, पड खाली, आपट खाली. कोणाचा तरी भक्ष्य हो. आणि एकदा झाडापासून वेगळा झाला की तो कोणाचा तरी आहार बनतो. लक्षात ठेवा, जो मनुष्य अशा प्रकारे मला कळतंय असं म्हणतो तो अहंकाराचा आहार बनतो. कशाचा? अहंकाराचा. आणि मग तुमच्यावर अहंकार राज्य करतो. तुम्ही काय करता तुम्हालाच कळत नाही काय चाललंय आपलं. ते कळतं अरे काहीतरी गडबड आहे, पण वळत नाही. अहंकार एवढा चालबाज आहे, तो असं दाखवतो की तुम्हीच आहे. मुखवटा कसा असतो? मुखवटा घातल्यावर आपल्याला असं वाटतं नाही मी सिंहच आहे, तसंच आवाज काढतो, तसंच वागतो. लहान पोरं पहा तुम्ही, त्याला मुखवटा द्या, मांजरीचं तेलच मेव मेव करतं, वाघाचं तेल हा असं करतो. तुम्ही पोरांना करून बघा. हां, हे आमचं तीच अवस्था आहे. आम्ही जो मुखवटा घातला, एखादं पद असेल, एखादी काय जे तुम्हाला वारसाने मिळालं असेल ते सगळं मिळालं का माणूस आहे की नाही, ते गेल्यावर काल मला कुणीतरी सांगत होतं मतदान करताना की जर गावाकडचं इलेक्शन असलं ना, ग्रामपंचायतचं, जिल्ह्याचं, तर पार घरी जाऊन हातापाया पडून, पार गाडीत बसून, म्हातारी असती तर खांद्यावर घेऊन काय काय करून पार इथपर्यंत आणता म्हणे. एकदा मतदान झालं का तुम्ही कोण आणि मी कोण ओळखसुद्धा देत नाही म्हणे. हॅलो, चल बाबा सोड, एवढी विनंती करायला लागते त्याला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्याप्रमाणे आम्हाला वापरून घेतलं जातं तसं अहंकार आम्हाला वापरतो. कळतं की तुम्हाला? आणि म्हणून अहंकार मी नाही आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी तुम्ही अहंकारातून बाहेर येण्यासाठी झडपड कराल. तोपर्यंत हां, मेरे जैसा कोई नहीं, हां वो तो पता है, तेरे जैसा तूच आहे, कोई नहीं आहे. हां, म्हणून जीवनामध्ये आम्हाला जर निखळ अस्तित्वाने जगायचं असेल ना, बघा माणसाने असं सहज जगलं पाहिजे. काही डेटाच तयार नाही झाला पाहिजे, मेमरी तयार नाही झाली पाहिजे. जेव्हा आमचं लोकांबरोबर भांडण होतं त्याची अशी भारी मेमरी तयार होती, आयुष्यभर ती गाठ लक्षात राहते. हां, याद राख, लक्षात ठेवील तुला, अरे तेच लक्षात ठेव, बाकी नको लक्षात ठेव. जेव्हा प्रेमाने वागता, प्रेमळ राहतात, त्याचं काही लक्षात नाही राहत, ते आठवतच नाही. हे खरं आहे खोटं आहे? हां, म्हणून लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये एवढं सुंदर जीवन जगायचं असेल ना, तर मला काय माहिती नाही बाबा, अशा प्रकारे निरंकार होऊन जगा. माझ्याकडं काहीच नाही आहे, माझी काही अचिव्हमेंट नाही आहे, मला काही ज्ञान नाही आहे. मी जे आत्तापर्यंत कमवलं आहे ते परमेश्वराच्या कृपेने मला मिळाले आणि ते काहीच नाही आहे आजच्या या जगासमोर. माझ्यापेक्षा कितीतरी मोठे हुशार लोक आहे जगामध्ये. हे जेव्हा तुमच्या लक्षात राहील ना, तेव्हा तुम्ही फार बिंदास राहता. मला एक सांगा, जेव्हा समजा मी उभा राहतो इथे आणि मला बोलायचं आहे, मी जर अगोदर विचार केला अरे आजचं स्पीच एकदम भारी झालं पाहिजे बरं का, एकदम प्रभावी झालं पाहिजे, प्रभाव पडला पाहिजे, गेलं सगळं बंद होऊन जाईल. आजचं जे चाललंय ते बंद होऊन जाईल. बरोबर आहे ना? जे माणसं पहिल्यांदा भाषण करता ते अगोदरच ठरवता असंच झालं पाहिजे, अगोदरच ठरवता असंच झालं पाहिजे, ते तसं कधीच होत नाही. आणि शक्यता ही आहे की 99% माणसं दुसरा प्रयत्न करत सुद्धा नाही. असं आहे. का बरं? त्यांना अगोदरच माहीत होतं ना, म्हणून नाही झालं तसं. कळलं? ज्यांना काहीच माहिती नसतं ना त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात. आता तुम्ही SCTवरचा अनुभव घ्या. ज्यांना काहीच माहिती नाही शेतीबद्दल त्याला एकदम सक्सेस भेटतं, आणि ज्याला खूप सारं माहिती आहे ते 3-4 वर्ष झटपडत. तुम्ही तर सर तुम्ही यूट्यूबवरती काय खोटे व्हिडिओ टाकता का असं म्हणतात, हे की म्हणता का नाही? पण त्याला हे कळत नाही त्याचं जे पूर्वग्रह आहे ना ते त्याच्या डोक्याला ताप देतं. हां, ते आपण जसं म्हणतो, उदाहरण देताना आपण जसं बोलतो की त्याच्या मनामध्ये जे ग्रह असतात रोग व किडींच्या संदर्भामध्ये, त्याला वाटतं या येणारच आहे. मग त्याचं लक्ष शेतात गेल्यावर फुलं, कळ्या, फळं यांच्याकडं नसतं, पानं यांच्याकडं, मुळ्या याच्याकडं नसतं. मग कुठं असतं? कीड आहे का? ते लोकांची स्टाईल माहिती आहे, मोबाईल घ्यायचा, त्याच्या स्क्रीनवर ते शेंडे आपटायचे
आणि थ्रिप्स पाहिजे. जे शोधाल ते सापडेल, त्यांना सापडतं ते. मग जाता बाजारामध्ये आणता फवारे मारता. वरून आपण झाड पिवळं पडलं हो, मग त्याला केमिकल कोणी फवारलं नाही. मला त्याला थ्रिप्स दिसला होता, तुला फक्त दिसला होता ना. हां, दर्शन करून समाधान करून घ्यायचं, त्यांनी काही नुकसान केलं होतं का? पण तू मात्र उपाय करून काय केलं? अपाय करून घेतला. ही समस्या आहे. आपलं जे ज्ञान आहे, नाही सर मला खूप माहिती आहे हो, माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. अरे पण तुझा अनुभव कशात आहे? रोग आणि किडी घालवण्यात आहे, त्या न येऊ देण्यात आहे का? हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीची गाडी वापरली असेल, समजा तुम्ही बजाजची गाडी वापरताय आणि तुम्ही अचानक होंडाच्या गाडीवर गेले, तिची गिअर कशी राहते? हे कंपनी पण मोठे हुशार आहे, एकमेकाच्या उलटे गिअर करून ठेवतात. तर कळलं पाहिजे ना ही कंपनी वेगळी. बाकी दुसरं काय लॉजिक त्याच्यामध्ये? वरून खाली खालून वर काय फरक पडतो? तर दुसरी गाडी आली का गिअर पहिल्या गाडीसारखा टाकायला गेला का की त्यांनी गोंधळ केला. खरं की खोटं? मग हे पूर्वग्रह दूषित असल्याची लक्षणं आहे. नेहमी आपण ब्लँक जर राहिलं तर कुठलीही जरी गाडी आली, कुठलंही साधन आलं, कुठलं नातं आलं, कुठली परिस्थिती आली, मी जसं पहिल्यांदा गाडीवर बसलो होतो तसं प्रत्येक वेळेस बसता आलं पाहिजे. तुमच्याकडनं चुका नाही होणार. 5 मिनिटामध्ये तुम्ही नवीन गाडीमध्ये सेट होऊन जा. बरोबर आहे. तेव्हा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट जर तुम्हाला अतिशय प्रभावीपणे जर करायची असेल तर सर्वात सुंदर मार्ग आहे ब्लँक राहा. कसे राहा? ब्लँक. मग तुमचे जे अनुभव आहे हे सगळे गरज पडली तिथेच वापरा, अदरवाईज ते कुठं ठेवा? बाजूला ठेवा. लक्षामध्ये जीवन सुंदर आहे. अज्ञान जे आहे ते बाळगायचं नाही आहे. बघा काही लोकांना असं वाटेल का काहीच ज्ञान नाही ठेवायचं जवळ. नाही, ज्ञान सगळं राहील तुमच्याकडे, पण ते ज्ञान काहीच नाही आहे म्हणजे ते परिपूर्ण नाही, हे लक्षात ठेवा. या जगामध्ये ज्ञान कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. समुद्रातून किती जरी पाणी काढलं माणसाने तरी त्यात काही फरक पडणार नाही. असं ज्ञान आहे, ज्ञानाचा महासागर आहे. तुम्ही किती ज्ञान गोळा केलं तरी माणसाच्या एका जन्मामध्ये तो थोडासा अंशसुद्धा पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्यांनी स्वतःला काय बनवावं? माध्यम बनवावं. का म्हणतो मी? नीट समजून घ्या. समजा एक पाईप आहे, त्या पाईपने पाणी साठवून ठेवायचं ठरलं तर किती साठवून ठेवेल बरं? काय मापाचं असेल त्याप्रमाणे काही लिटर साठवून ठेवेल. बघा नीट सांगा, नीट समजून घ्या. पण त्या पाईपाने ठरवलं की माझ्यातून पाणी जाऊन द्यायचं तर किती पाणी जाईल? किती जाईल? अनंत, अख्खा समुद्र जाऊ शकतो. हॅलो. पण तुम्ही जर साठवून ठेवायचं म्हटलं तर डबकं किती राहील? काही लिटर. तसं तुम्ही जर ज्ञान साठवायला लागले तर अहंकार बी तयार होतो, सगळंच तयार होतं. मग तुम्हाला एक भ्रम तयार होतो ज्ञानी असल्याचा आणि मग तुम्ही एका क्षेत्रामधले एक कल्ली होऊन जाता. पण तुम्ही जर स्वतःला माध्यम बनवलं, ज्ञान नुसतं वाहून दिलं तुमच्यामधून, तर तुमचं जीवन एकदम साधं आणि सोपं होऊन जातं. कितीतरी वेगवेगळे आणि जिवंत. दररोज तुमचा अनुभव कसा असतो? नवीन. रोज अनुभव कसा? नवीन. मग तुम्ही आहे त्या ज्ञानात राहिले तर तुम्हाला एक दिवस काय होणार? बोर होणार आहे की नाही? तुम्हालाच कंटाळा येणार. राईट. म्हणतो नाही अरे थोडीशी जरा गाणी बिणी लाव रे. तुम्हाला मनोरंजन करण्याची इच्छा काय होते? कारण तुम्ही बुडसटलेलं ज्ञान साठवून ठेवलं डोक्यामध्ये. आलं लक्षामध्ये? तेव्हा जीवनाला एक माध्यम बनवा. कुठलाही पूर्वग्रह करू नका, कुठलं मत बनवू नका आणि एखाद्या साधनासारखं स्वतःला साधन बनवा. या प्रकृतीसाठी साध्य आपोआप तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.